नमस्कार. मी सुवंदना वेणीमाधव भारदे. मला या गावाच्या काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्यासाठी ही जी निवडणूक आहे ती लढवावी अशी माझी मनोमन इच्छा झालेली आहे. की जे गावामध्ये जे काही उणिवा राहिलेले आहेत किंवा जे काही लोकांचे प्रश्न आहेत मूलभूत ते सुटावे यासाठी. आणि आमच्या घराण्याला तसं राजकीय वारसा आहेच आहे. बाळासाहेब भारदेंचा जो विचार आहे, तो जो वारसा आहे, त्यांचे जे पवित्र विचार आहेत किंवा निस्वार्थ भावनेने राजकारण करणं म्हणूया आपण त्याला. तर तशा ह्याने मी ते त्यांचा वारसा घेऊन थोडंसं गावामध्ये पण आपल्या ह्याला काहीतरी त्यांचं नाव पण राहावं अशा दृष्टीने, आणि गावाचं पण भलं व्हावं आणि गावाला कुठेतरी नवीन चेहऱ्याची गरज आहेच आहे. त्या दृष्टीने मी हे निवडणूक लढवण्याचं हाती घेतलेलं आहे. शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर काय म्हणणं? शहरामध्ये आता अनेक वर्षापासून पाणी प्रश्न तर खूप मोठा महत्वाचा आहे. तो सुटला सुटला असं वाटतं, पण 10-10 दिवसां 15-15 दिवसाशिवाय पाणी आपल्याकडं आलेलंच नाहीये. तर त्या दृष्टीने पण थोडंसं काहीतरी आपण त्याच्यामध्ये हाती जर काही आलं आपल्या, तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आज. शहरामध्ये गटारी रस्ते, अतिक्रमण आणि मोठे विषय आहेत. याच्यावर तुमचं भूमिका काय आहे? आता अतिक्रमणाचा विषय घ्याल तर आपण साधा माणूस पायी पण चालू शकत नाही. इतकं काढले आता अतिक्रमण. मॅडमनी सगळं व्यवस्थित प्रयत्न करून काढलेले आहेत. तरी सुद्धा आजची ही परिस्थिती आहे की आज आपण पायी सुद्धा नीट चालू शकत नाही. तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण रोड व्हावे अशा दृष्टीने पण प्रयत्न करणार. कचरा, आरोग्य, कचऱ्याचं आहे, गाड्या येत नाहीत वेळच्या वेळी. आल्या तरी पण त्या लोकांचे पण थोडस आपल्या स्वतःचं पण कर्तव्य त्यांनी लक्षात घ्यावं की रस्त्यात कचरा टाकू नये. आपलं गाव आहे, आपलं आरोग्य सुधारलं पाहिजे, आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे. आपल्याकडे 4 पाहुणे आले तर गाव पण स्वच्छ असलं पाहिजे. जसं घर आपण स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव पण स्वच्छ असावं, अशी एक प्रामाणिक भूमिका राहील. नमस्कार. मी शिरीष कुमार उर्फ वेणीमाधव रघुनाथ भारदे. सौ वंदना भारदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्या माझ्या धर्मपत्नी आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण दाखल केलेला आहे. सर्व राजकीय पक्षांचा, सर्व पुढाऱ्यांचा आपण आतापर्यंतचा जो अनुभव घेतलेला आहे, यापेक्षा वेगळा अनुभव आम्ही देण्याचं तुम्हाला अभिवचन देतो. कारण कुठल्याही योजना या कोणीही आमदार खासदार ह्या करत नसतात. कोण करतं? सरकार. तिचे संपूर्ण योजना त्यांच्या जनतेसाठी आहेत. त्या फक्त आपल्याला राबवायच्या आहेत. आपल्याला फक्त पोस्टमनचं काम करायचंय. कुठल्याही प्रकारचं कमिशनखोरी, कुठल्याही प्रकारचं दबाव, कुठल्याही प्रकारचं सामाजिक पाप ज्याला म्हणतील असं आमच्याकडून होणार नाही याची मी ग्वाही देतो. म्हणून येणाऱ्या 4 तारखेला आपण 2 तारखेला सॉरी 2 तारखेला सौ वंदना मेडी माधव उर्फ शिरीष कुमार भारदे यांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करा. आणि न भूतो न भविष्यती असा राज्याचा आपल्या गावाचा कारभार आम्ही, माझं कुटुंब आहे असं समजून तो हाकला जाईल एवढी ग्वाही देतो. आणि शेवटी एकच सांगतो, जिंकला तर कासव होता, ससा जिंकलेला नाही. जय हिंद.